नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम DSM मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक काळे भरत अशोक आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण शाळेची रचना व भौतिक सुविधा हा EDU 116 या अभ्यासक्रमाअंतर्गत हा जो विषय आहे त्या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या विषयाअंतर्गत आपल्याला पुढील 5 घटकांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. 5 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे इमारत व सुविधा यांच्या अधिकतम वापराची योजना व कार्यक्रम. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे परिसर विकास. तिसरा घटकाचं नाव आहे शालेय इमारत. चौथा घटक जो आहे आर्थिक तरतूद, नित्य देखभाल, निगा इत्यादी विषयक कार्यक्रम व योजना. आणि पाचवा जो घटक आहे उपलब्ध साधने, सुविधा व उद्याची गरज. हे 5 घटक या अभ्यासक्रमाअंतर्गत या विषयाअंतर्गत आपण अभ्यासणार आहोत. यातील पहिला जो घटक आहे त्याची आपण पुढील प्रमाणे माहिती पाहणार आहोत. यातला जो पहिला घटक येतोय तो म्हणजे शालेय इमारत. या शालेय इमारत या घटकाअंतर्गत आपल्याला इतर 11 उपघटकांची माहिती पाहिजे आहे. त्यामध्ये शालेय व्यक्तिमत्व, शाळेची रचना, शालेय वास्तू आणि अनुदान संहिता, शाळेची जागा इत्यादी अशा 11 उपघटकांची आपण अभ्यास करणार आहोत. शालेय इमारत जर आपण पाहिलं तर शालेय इमारत हा विषय ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेस आपल्याला शाळेची आकर्षक व्यक्तिमत्व असलेली, आकर्षक रचना असलेली, आकर्षक वास्तू आपल्याला नजरेसमोर पटकन डोळ्यासमोर येते. त्या अंतर्गत जर पाहिलं तर शालेय इमारतीचं आपण प्रत्येक व्यक्तीला जसं व्यक्तिमत्व असतं, प्रत्येक व्यक्तीची जी दिसण्याची रचना असते, त्याची बोलण्याची ढब असते, हावभाव असतात, त्यानंतर त्याची वेशभूषा असते, त्याच्यामध्ये ते व्यक्तिमत्व त्याचं कसं खुललेलं दिसतं. त्याप्रमाणे शाळेचं व्यक्तिमत्व. मग या शाळेच्या व्यक्तिमत्वामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस शाळेच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला शाळेच्या अंतर्गत गोष्टी, बाह्य गोष्टी, शाळेच्या व्यक्तिमत्वामध्ये जो वेगवेगळा बदल घडवून आणणाऱ्या अनेक गोष्टी घडतात त्याच्याविषयी आपल्याला अभ्यास करणार आहोत. तर शाळेचं व्यक्तिमत्व जर पाहिलं तर आपल्याला शाळेचं व्यक्तिमत्व हे कसं असलं पाहिजे तर मनुष्यामध्ये जसं शरीर रचना असते, मानसिक गुण असतात, तसे शाळेचे सुद्धा वरिष्ठ, कनिष्ठ अशी गुणधर्म असतात. याच्यामध्ये आकर्षक शाळा, सर्वगुण संपन्न शाळा, साधारण शाळा अशा अनेक वेगवेगळे प्रकार पडू शकतात. यामध्ये आपल्याला जर पाहिलं शाळेचे व्यक्तिमत्व या अंतर्गत जर पाहिलं तर आपल्याला शाळेचं बाह्य स्वरूप व यात परिसर, इमारत, भौतिक सुविधा, शाळेतील आंतरिक घटक, मुख्याध्यापक, शिक्षक, इतर सेवक वर्ग, विद्यार्थी, अभ्यासक्रम, अध्ययन प्रक्रिया, विविध उपक्रम, शिस्त इत्यादी इतर सगळ्या परस्परांशी संबंधित अशा अनेक गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. शाळेचं व्यक्तिमत्व जर पाहिलं तर नुसतं शाळेचं व्यक्तिमत्व म्हणजे फक्त इमारतच का, तर त्या इमारतीच्या अंतर्गत जे काम मग मानवी घटक असतील, भौतिक घटक असतील, या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध यामध्ये आपल्याला शाळेच्या व्यक्तिमत्वामध्ये विचार करावा लागेल. त्यानंतर येतो शाळेची रचना. शाळेची रचना आता जर विद्यार्थी मित्रांनो जर आपण पाहिलं शाळेची रचनेचा जर आपण विचार केला, पूर्वी गुरुकुल पद्धती होती. गुरुकुल पद्धतीमध्ये शाळेची रचना कशी होती, एका झाडाखाली किंवा गुरुच्या गृही किंवा आश्रमात अशी शाळेची रचना आपल्याला दिसून येते. परंतु अशा निसर्ग संपन्न वातावरणात सुद्धा कसं होतं की तेथील वातावरण हे प्रसन्न असलेलं दिसून येतं. आपल्याला नेहमी पाहायला मिळतं की शाळेत येणारी जी विद्यार्थी असते त्या विद्यार्थ्यांना शाळेचा जो परिसर आहे तो प्रसन्न असला पाहिजे, त्या दृष्टिकोनाने त्यांना अट्रॅक्टिव्ह करणारा असला पाहिजे. त्यामुळे शाळेची रचना ही फार आपली आकर्षक असली पाहिजे, शाळेची रचना ही अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे. विद्यार्थी तिथे शिक्षण घेण्यासाठी ज्यावेळेस येतात अध्यापन प्रक्रिया कशी झाली पाहिजे, प्रसन्न वातावरणात झालेली पाहिजे. त्यामुळं प्रत्येक आश्रमासारखं आपण त्यांना या युगामध्ये आपण गुरुकुल पद्धती वगैरे असा विचार करू शकत नाही. तर आपल्याला प्रत्येक काळानुसार बदललं पाहिजे, त्यानुसार आपल्याला शाळेच्या इमारतीमध्ये किंवा शाळेच्या रचनेमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. तर शाळेची रचना जर पाहिलं
त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. त्याच्यामध्ये शाळेची परिपूर्णता, शाळेतील विद्यार्थी संख्या व इतर शिक्षणक्रम, शैक्षणिक गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने शालेय वस्तू कशी असली पाहिजे, परिपूर्ण असली पाहिजे. तसेच इमारतीची रचना जी असली एक संघ असली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा जो विस्तार आहे त्याचा मोडकळीस न आलेली शाळा किंवा बऱ्याच वेळेस बघा एखादी शाळा फार जुनी जीर्ण झालेली असते, म्हणजे त्याच्याकडे पाहता क्षणी त्याची रचना फार जीर्ण अशा अवस्थेत असते. तर आपल्याला अशा गोष्टीकडे त्या लक्ष दिलं पाहिजे. शाळेची रचना कशी असली पाहिजे. त्याच्यानंतर येतो शाळेच्या इमारतीची मालकी. शाळेच्या रचनेमध्ये जर पाहिलं तर इमारतीची मालकी मग ती खाजगी असेल किंवा सरकारी असेल किंवा शाळेची स्वतःची संस्थेच्या मालकीची असेल. तर अशा प्रकारे शक्यतो स्वतःच्या मालकीची जर शाळेची जागा जर असेल तर फार चांगलं. याच्या दृष्टीने शाळेची रचना पण हेल्दी असते. प्रायव्हेट असल्यामुळं प्रायव्हेट जर कुणाची खाजगी मालमत्ता जर असेल आणि तिथे शाळेची जर रचना असेल तर मात्र तिथे लिमिटेशन्स येऊ शकतात. सरकारी इमारत असेल तर तिथे सुद्धा लिमिटेशन येऊ शकतात. त्यानंतर येतो शालेय इमारतीसाठी लागणारी आर्थिक तरतूद. ही कोण करतं तर आपल्याला शालेय इमारतीशी जो आवश्यक असणारा जो निधी असतो तो अनुदानास पात्र असलेल्या शाळांना त्याच्या अंतर्गत अनुदान मिळू शकतं. तर अशा प्रकारे जर पाहिलं तर शाळेची रचना ही कशी असावी किंवा शाळेची वास्तू कशी असावी, त्याला कशा प्रकारे त्या शाळेची मालकी हक्क कोणाकडे असला पाहिजे, तर ह्या गोष्टी सगळ्या शाळेच्या रचनेअंतर्गत येतात. त्यानंतरचा पॉईंट येतोय शालेय वास्तू आणि अनुदान संहिता. आता शालेय वास्तूचा विचार करता तर शाळेची नवी इमारत बांधण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी किंवा शाळेच्या मेंटेनन्स करण्यासाठी वेगवेगळ्या शाळांना वेगवेगळा खर्च करावा लागतो. मग हा खर्च कुठून उभा होईल, तर त्यासाठी कोण मदत करू शकतं का, तर त्यासाठी शासन काय मदत करते, काय अनुदान देते. तर अशा वेगवेगळ्या त्याच्यासाठी अनेक गोष्टी मुख्याध्यापकच ते माहिती असणं गरजेचं आहे. नवीन इमारत बांधणे या अंतर्गत जर पाहिलं तर नवीन इमारत मग संस्था चालकांनी कशा प्रकारे तो हिस्सा खर्चाचा नवीन इमारत बांधण्यासाठी जो खर्च होणार आहे तो हिस्सा कोणी उचलायचा, शासनाने उचलायचा, स्वतः संस्थापकांनी उचलायचा का वर्गणी काढून उचलायचा, ही गोष्ट आहे. तरी मोकळ्या जी जागा आहे तीच कोणाच्या मालकीची आहे. त्याच्यानंतर ती जागेची बांधणी करत असताना इतर शासकीय काही तरतुदी आहेत का किंवा त्याचा नकाशा, त्याचा अंदाजपत्रक या सर्व गोष्टींचा नवीन इमारत बांधताना विचार करणं आवश्यक आहे. आता काही वेळेस इमारती ही भाड्यातत्वावर असते किंवा त्याच्यावर काही कर स्वरूपात ती भाड्यातत्वावर घेतली जाते. तर अशा प्रकारे अशा शाळेच्या इमारती जर संस्थेकडून किंवा अन्य व्यक्तीकडून भाड्याने घेतली असेल, कार्यकारी अभियंत्याची भाडी योग्य असल्याबद्दलचे प्रमाणपत्र त्यासाठी अनुदास पात्र आहे का, ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. साधारण इमारत शाळेच्या मालकीची असेल तर शाळेच्या इमारतीच्या किमतीचा 7.5% रक्कम व नगरपालिकेचा कर इतकी रक्कम अनुदानास पात्र असते. तर अशा प्रकारे हाही विचार करणं आवश्यक आहे की ती शाळेची जागा आणि त्याच्यावर मिळणारे अनुदान किंवा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी विद्युत खर्च असतो म्हणजे विद्युत खर्चाची बिले वगैरे कोण भरतं हा सुद्धा विचार केला पाहिजे. इमारत दुरुस्ती जर करायची असेल तर 5% इमारत दुरुस्तीसाठी अनुदान मिळू शकतं. अशा प्रकारे शाळेची वास्तू आणि अनुदानाची रचना ही लक्षात येते. त्याच्यानंतरचा चौथा जो उपघटक आहे शाळेची जागा किंवा शाळेचं स्थळ. आता शाळेची जागा बऱ्याचशा शाळा आपण शहरी भागातल्या जर शाळांना जागेची खूप लिमिटेशन येत असतं. तर अशा वेळेस या शाळा कुठे असतात तर कुठेतरी स्लम एरियामध्ये, झोपडपट्टीच्या शेजारी किंवा खूप गर्दीच्या ठिकाणी, खूप वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे शाळेची जागा आपल्याला दिसून येते. मग या दृष्टीने जर पाहिलं तर शाळेची जागा ज्यावेळेस आपण स्थळ निश्चित करतो त्यावेळेस इतर गोष्टींचा काय गोष्टींचा विचार केला पाहिजे तर त्या ठिकाणी आजूबाजूची वस्ती कशी आहे, तिथे चित्रपटगृह असतील किंवा बाजार असेल किंवा उपाहारगृह असेल तर अशी शक्यतो गोंगाटाची, खूप गोंधळाची अशी जागा निवडणं शाळेला कधीही चुकीची गोष्ट होऊ शकते. त्यानंतर शहरापासून किंवा गावापासून किती अंतर पाहिजे तर साधारण पहा, शहरापासून गावापासून खूप दूरवर जरी शाळा असली तर विद्यार्थ्यांना ते येणं जाणं सोयीस्कर होईल का तर अजिबात नाही. तर शाळेचं हे अंतर सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर शाळेची जी इमारत आहे ती आरोग्यदृष्ट्या निर्दोष असली पाहिजे.
तिथे जर खूप पाऊस होतोय आणि पावसामध्ये ती इमारत गळतीये, असं वातावरण पोषक होईल का? तर नाही. त्याच्यामुळे आरोग्यास, विद्यार्थ्यांच्या आरोग्यास निर्दोष वातावरण असेल किंवा चांगल्या प्रकारे तिथे वीज, पाणी मुबलक अशा प्रकारे सगळ्या सोयी सुविधांनी उपलब्ध होईल अशी शाळेची जागा किंवा शाळेचे स्थळ निश्चित करणं आवश्यक आहे. त्यानंतर शाळेचं जागेचं ज्यावेळेस आपण डिसाईड करतो त्याच्यानंतर येतं शाळेचं एकूण क्षेत्रफळ. म्हणजे क्षेत्रफळ काही ठराविक त्यांना नियम घालून दिलेले आहेत. 160 विद्यार्थी जर असेल तर 0.27 हेक्टर ही इमारतीसाठी आणि 1 हेक्टर क्रीडांगणासाठी. बघा, क्रीडांगणाला खूप महत्व आहे. शाळेची इमारतच पाहिजे नाही तर इमारतीला जोडून क्रीडांगण पण असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे काही विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये शाळेची काही बेसिक शाळेची जी इमारत आहे किंवा शाळेच्या जागेचे क्षेत्रफळ आहे ते ठरवून दिलेलं आहे. त्यानंतरचा पाचवा जो उपघटक आहे शालेय इमारतीचा आकार. शालेय इमारतीचा आकार हा कोणत्याही आकारात जर शाळा तयार केली किंवा बांधू शकतो, पण तसं करणं कसं हितकारक नसतं. त्यासाठी काही ठरवून दिलेले मानक आहेत. साधारण पाहिलं, शालेय इमारतीचा आकार ठरवताना उपलब्ध जागा, शाळेचा निधी, शाळेची गरज या दृष्टिकोनातनं आणि शाळेची सौंदर्य दृष्टी या दृष्टिकोनातनं सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. साधारणपणे शालेय इमारतीचा इंग्रजी कॅपिटल लेटर्स IEFHILOTUWYVZ इत्यादी आकार आपल्याला साधारणप्रमाणे दिसतात. त्यातील यू आणि ओ आकाराच्या इमारती त्याच्यामध्ये जागा पण खूप लागते. यू आकाराची इमारत आणि ओ आकाराची इमारत. तर अशा इमारतीसाठी नंतर आय आकाराची, एल आकाराची आणि टी आकाराची या इमारतीस मात्र थोडेसे कमी जागा लागते. तर अशा इमारती योग्य वातावरणात विस्तारास पण त्यांना प्रभावी ठरू शकतात. तर काही वेळेस शाळेची इमारत बहुमजली असते. काही वेळेस शाळेच्या इमारतीला जर पाहिलं तर ती शाळेसाठी अनेक वेळा विद्यार्थ्यांना जिना खूप दोन्ही साईडने जिना असतात, विद्यार्थ्यांना सोयीस्कर होईल असे. तर अशा शाळेच्या इमारतीचा जर आकार जर विचारपूर्वक केला तर त्या दृष्टिकोनातनं शाळेच्या भौतिक सुविधा आकर्षक होण्यास मदत होऊ शकते. त्यानंतरचा जो पुढचा पॉईंट येतोय शालेय इमारत बांधकामासाठी मार्गदर्शक बाबी. आता काय शालेय इमारत ज्यावेळेस बांधतात त्यावेळेस काहीतरी मार्गदर्शक तत्व ठरलेली आहेत. त्याच्यामध्ये पहा, शाळेची इमारत बांधताना शक्यतो स्थापत्य म्हणजे एक आर्किटेक्चर किंवा एक वैद्यकीय तज्ञ यांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे की कशा प्रकारे स्ट्रक्चर असलं पाहिजे. इमारत बांधकामाचं क्षेत्र उपलब्ध जागेचे 1/3 एकंदर खूप जागा, खूप कमी जागेत शाळा उभारणं हे सुद्धा चुकीचं आहे. आजूबाजूला स्पेस पाहिजे. शाळेत नुसतं इमारत उभं करायची आणि आजूबाजूला काही स्पेस नाही, ती सुद्धा आरोग्याला, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, अध्यापनाच्या दृष्टीने हितकारक नसणार आहे. त्यामुळे एकंदर जेवढं क्षेत्रफळ ठरलेलं आहे त्याच्या 1/3 पेक्षा जास्त ही शाळेची इमारत नसावी. त्यानंतर कमीत कमी सर्व बाजूने 6 मीटर इमारतीच्या अंतर सोडणं गरजेचं आहे. इमारतीचं बांधकाम भक्कम सुरक्षित असलं पाहिजे. 2 प्रवेशद्वार असावीत. त्यानंतर इमारतीत प्रशस्त असा वरांडा असावा. इमारतीत जिने मजबूत असावेत. शाळेचं प्रशासकीय मुख्याध्यापक कार्यालय वगैरे हे सर्व भाग व्यवस्थित योग्य पद्धतीने तयार केलेले असावेत. त्यानंतर वेगवेगळ्या लायब्ररीसाठी जागा, वेगवेगळ्या प्रयोगशाळांसाठी जागा, भूगोल प्रयोगशाळा झालं, स्वच्छतागृह, पार्किंग या सगळ्या सुविधा विचारात घेऊन शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा येतो शालेय इमारतीतील खोल्या. आता ज्यावेळेस आपण शालेय इमारत बांधतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खोल्या असतात. त्याच्यामध्ये पहिली खोली येते वर्गखोली. वर्गखोलीचा जर आकार विचार केला तर मुलांच्या बसण्याच्या दृष्टीने आणि शिक्षकाच्या दृष्टीने ही वर्गखोलीचा आकार सोयीचा असला पाहिजे. किंवा खूप छोटा किंवा खूप मोठा हा जर विचार केला, विद्यार्थी तुमच्याकडे जर 60 विद्यार्थी आहेत आणि तुमची जी वर्गखोली आहे ती खूप छोटी आहे, एका बेंचवर विद्यार्थ्यांना 4 जणांना ऍडजस्ट करून बसायचे, खूप गोंधळ अशी वर्गखोली होऊ शकते. किंवा खूप मोठी आहे आणि त्या वर्गखोलीमध्ये विद्यार्थी फार मोजके 10 विद्यार्थी बसतात, तर अशा वेळेस मात्र कुठेतरी मिसमॅच होऊ शकतं. वर्गखोली करत असताना साधारण 60 विद्यार्थी असल्यास वर्गखोलीचं क्षेत्रफळ हे 60 चौरस मीटर असावं. म्हणजे एका विद्यार्थ्यासाठी 1 चौरस मीटर अशा प्रकारे शालेय वर्गखोलीचं
नियोजन करणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्गाचे दरवाजे, खिडक्या ह्या प्रसन्न वातावरण, वर्गामध्ये प्रसन्न वातावरण असलं पाहिजे. वर्गाच्या ज्या खिडक्या आहेत, दरवाजे आहेत, तिथे भरपूर सूर्यप्रकाश आला पाहिजे, हवा खेळती असली पाहिजे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं बाहेर लक्ष जाणार नाही अशा दृष्टिकोनातून नियोजन असलं पाहिजे. वर्गाच्या भिंती बऱ्याच वेळा भिंती ह्या फार इम्पॉर्टंट आहेत, कारण त्यामध्ये योग्य त्याला कलर देणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना वर्गामध्ये आल्यानंतर प्रफुल्लित वातावरण, प्रसन्न वाटणं गरजेचं आहे. फार तर त्याच्यामध्ये असा फार भडक कलर नसावा. आकाशी, पिस्ता बदामी, फिकट पिवळा असे रंग, एक सौम्य रंग असले पाहिजेत. त्यानंतर वर्गामध्ये अन्य सोयी ज्या आहेत, ब्लॅकबोर्ड असेल, बेंचेस असतील, कपाटे असतील, तक्ते असतील, लाकड्या पट्ट्या असतील, इत्यादी अनेक ज्या ह्या वर्गामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत ते वर्गखोलीमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा येतोय मुख्याध्यापक कार्यालय. मुख्याध्यापक कार्यालय जर पाहिलं तर शालेय कामकाजामध्ये मुख्याध्यापकाची भूमिका ही फार महत्त्वाची आणि जबाबदारीची आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर शालेय मुख्याध्यापकाची जर विचार केला, मुख्याध्यापकाच्या कार्यालयामध्ये त्याचं स्वतःचं वेगळं रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे, म्हणजे कपाट्स वगैरे. त्याच्यामध्ये त्यांनी कार्यालयातील इतर अंतर्गत रचना जी आहे ती सुद्धा योग्य असली पाहिजे. तिथे सूर्यप्रकाश योग्य असला पाहिजे, तिथे इतर शिक्षकांना बसण्यासाठी जागा असली पाहिजे, खूप छोटी रूम नसली पाहिजे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पारितोषिके, चषके, ज्या गोष्टी मान सन्माने ठेवण्यासाठी एका बाजूला त्यांनी डॅशबोर्ड केला पाहिजे. त्याच्यानंतर मुख्याध्यापकाला स्वतःचा टेबल असणं गरजेचं आहे, खुर्ची व्यवस्थित असणं गरजेचं आहे, स्वतःचे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित, शाळेचे डॉक्युमेंट्स त्याची जबाबदारी आहे ती नीट ठेवण्यासाठी त्यांना योग्य प्रकारे कपाटाची गरज आहे. त्याच्यानंतर इतर नेत्यांचे फोटोज, म्हणजे राष्ट्रीय नेते जे आहेत, उदाहरणार्थ महात्मा गांधी वगैरे, तर अशा प्रकारे जे राष्ट्रपती वगैरे, ते अशा लोकांचे फोटोज वगैरे त्यामध्ये असणे गरजेचं आहे. शक्यतो वार्षिक नियोजन तक्ते, त्याच्यानंतर विद्यार्थी संख्या, ह्या कर्मचारी वृंद, ह्या सगळे तक्ते, खाते वाटप केलेलं तक्ता, ह्या त्या एका दृष्टिक्षेपात असतील अशा दृष्टिकोनी तिथे जागा असणं गरजेचं आहे, किंवा तसेच लावलेले असणं गरजेचं आहे. एकंदर मुख्याध्यापकाचं कार्यालय हे अट्रॅक्टिव्ह असलं गरजेचं आहे. पुढचं आहे लिपिक कार्यालय. लिपिकाला सुद्धा वेगवेगळ्या नोंदी करणं किंवा शालेय दप्तराची नोंद ठेवणं ह्याची फार आवश्यकता असते. त्यासाठी त्याची योग्य जागा असली पाहिजे. त्यासाठी त्याला वेगळा टेबल, खुर्ची, त्याच्यासाठी कपाट, सगळे डॉक्युमेंट जपून ठेवण्यासाठी, किंवा एक संगणक असला पाहिजे. तर अशा प्रकारे लिपिकाला सुद्धा कार्यालयात अनेक सोयी सुविधा असणं गरजेचं आहे. पुढचा पॉईंट येतोय ग्रंथालय आणि वाचनालय. पहा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच शाळेत असा एक गैरसमज आहे की ग्रंथालय फक्त नॉमिनल दाखवण्यासाठी, त्याच्यामध्ये पुस्तकं फार त्रोटक असतात, विषयाशी संबंधित नसतात. परंतु ग्रंथालय हा शालेय शिक्षणाचा एक आत्माच समजला जातो. ज्या शाळेचं ग्रंथालय परिपूर्ण असेल तो शाळेतल्या विद्यार्थ्यांना ज्ञानात्मक त्यांची प्रगती व्हायला फार सहाय्यभूत ठरत असतं. त्यामुळे ग्रंथालय आणि वाचनालय फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्या दृष्टिकोनातून ग्रंथालय जर पाहिलं गेलं तर शैक्षणिकदृष्ट्या त्याच्या योग्य अशी त्याचं वातावरण असलं पाहिजे. ग्रंथालयाची जागा योग्य ठिकाणी असली पाहिजे, तिथे पुस्तकांची देवघेव करणं हे सोपं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ग्रंथ, म्हणजे जे अभ्यासासाठी अभ्यासपूरक आणि त्याच्यानंतर इतर ॲक्टिव्हिटीज पूरक अशा अनेक सर्व पुस्तकांचा तिथे भरणा असला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक मिळालं पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रंथालयापर्यंत येण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारे ग्रंथालय आणि वाचनालय असणं गरजेचं आहे. वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांनी येऊन स्वतः उत्स्फूर्तपणे वाचन करणं गरजेचं आहे. यासाठी वेगळं वाचनालयाची रूम असली पाहिजे, तिथे सूर्यप्रकाश किंवा थंड हवा किंवा टेबल, खुर्ची वगैरे ह्या सोयी सुविधा देणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट येतो प्रयोगशाळा. विद्यार्थी मित्रांनो, जर प्रत्येक शाळेमध्ये जर पाहिलं तर बऱ्याच आज
तुम्ही स्वतः कुठे ना कुठे जॉब करतायत, कुठे ना कुठे प्रत्येक शाळेत जर पाहिलं तर तिथे कुठे भाषा प्रयोगशाळा कधी कोणी तुम्ही पाहिली आहे का? जरी असली तरी सुद्धा ती कशी असते, एक फक्त कुठेतरी कुठल्या तरी अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी तीच केलेली आहे, त्याचा प्रत्यक्षात वापर केला जात नाही. किंवा भूगोल प्रयोगशाळा, हा सायन्स शास्त्र प्रयोगशाळा मात्र सर्वत्र दिसून येते, परंतु या तीनही प्रयोगशाळांची फार गरज आहे. भाषा प्रयोगशाळा, भाषा म्हणजे तरी भाषा सूत्र जर विचार केला, मराठी, हिंदी, इंग्लिश. मराठी ही आपली मातृभाषा आहे, इंग्रजी आणि हिंदी या विषयांचा जर आपण पाहिलं तर या भाषेचा जर अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना भाषा ही वेगळी प्रयोगशाळा असणं गरजेचं आहे. यामध्ये त्यांना पोषक अशा टेक्नॉलॉजीज, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला संगणक, त्याच्यानंतर ते भाषेचे सॉफ्टवेअर्स, त्याच्यामध्ये त्यांचे हेडफोन्स वगैरे या सगळ्या गोष्टी अंतर्भूत होतात. त्यानंतर येतो भूगोल प्रयोगशाळा. भूगोल प्रयोगशाळा जर पाहिलं, हा एक शास्त्रीय विषय आहे. ह्याच्यामध्ये जर पाहिलं, विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभव घेऊन भूगोल शिकण्याची जर आवड असेल तर त्यासाठी त्यांना भूगोल प्रयोगशाळेची गरज आहे. यामध्ये पृथ्वीगोल, तक्ते, चित्रे, शैक्षणिक साहित्य, अनेक नकाशे, उठावे, प्रतिकृती, असे मॉडेल्स, स्लाइड्स, अशा अनेक गोष्टी या अशा भूगोल प्रयोगशाळेमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर येतं शास्त्र प्रयोगशाळा म्हणजे सायन्स लॅब किंवा जर पाहिलं तर सायन्सच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल करण्यासाठी स्वतःची प्रयोगशाळा असणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात विद्यार्थी येऊन प्रयोग केले पाहिजेत. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना तो कशा प्रकारे ते शास्त्रामध्ये कशा प्रकारे घडामोडी घडत असतात, कशा प्रकारे याचा अभ्यास करणं शास्त्र प्रयोगशाळेची फार महत्त्वपूर्ण अशी गरज आहे. त्यामुळे शास्त्र प्रयोगशाळा हे वेगळी सोय असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना गटाने काम करण्यासाठी, त्यानंतर वेगळं स्वतंत्र काम करण्यासाठी अशी पुरेशी जागा असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे साहित्य असणं, वेगवेगळे ॲसिड्स वगैरे, त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या शास्त्रीय साहित्यांची फार असणे गरजेचं आहे. तिथे थोडं सेफ्टी म्हणून, प्रथमोपचार म्हणून तिथे शाळेने करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो क्रीडांगण. विद्यार्थी मित्रांनो जर पाहिलं तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये बौद्धिक विकास आणि शारीरिक विकास या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर शारीरिक विकास हा फक्त आपल्याला जर पाहिलं तर वेगवेगळे खेळ खेळून अशा प्रकारे आपल्याला त्यासाठी क्रीडांगणाची फार गरज आहे. तर याच्यामध्ये जर शारीरिक शिक्षण किंवा शारीरिक म्हणजे त्याचा शारीरिक विकास होण्यासाठी क्रीडांगणाची भूमिका ही फार महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरत असते. कारण का शरीर आणि मन यांचा जर विकास करायचा असेल किंवा याचा जर दोघांचाही विकास करणं गरजेचं आहे तर शरीर जेव्हा सुदृढ असेल तेव्हा सुदृढ मन तिथे विकास करत असतं. त्यामुळे शरीर मन यांचा प्रफुल्ल ठेवण्यासाठी शाळेला स्वतःचं क्रीडांगण असणं गरजेचं आहे. आणि हे क्रीडांगणामध्ये वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या ज्या विद्यार्थ्यांना आवडतील ते स्पोर्ट्सचं साहित्य असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा क्रीडांगणाला दुय्यम दर्जा दिला जातो. शहरी भागामध्ये फक्त इमारतीवर फार खर्च केला जातो, पण क्रीडांगण मात्र त्या शाळेला नसतं. क्रीडांगण जरी असलं तरी विद्यार्थी खेळायला जात नाहीत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या गोष्टी न होण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना क्रीडांगणाच्या अंतर्गत किंवा वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून शारीरिक विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त करणं आवश्यक आहे. त्यानंतर येतो शाळेची पाण्याची व्यवस्था. पाण्याची व्यवस्थामध्ये आपल्याला जर पाहिलं तर विद्यार्थ्यांना शाळेची पाण्याची व्यवस्था जी आहे ती स्वच्छ पाणी असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी मुलींसाठी वेगळं पाण्याची व्यवस्था, मुलांसाठी पाण्याची, शिक्षकांसाठी अशा वेगवेगळ्या पाणी पिण्यासाठी गरजेचं आहे. त्या पाणी पिण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. इमारत बांधताना टाकी बांधणं किंवा शुद्ध पाणी कसं उपलब्ध होईल या दृष्टिकोने फिल्टर बसवणं अशा गोष्टी शाळा करू शकतात. त्यानंतर येतो स्वच्छतागृह. बऱ्याचशा शाळेमध्ये, ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये बघा, स्वच्छतागृहाची अवस्था फार म्हणजे दुर्लक्ष करण्यासारखी असते. तर अशा ठिकाणी मुलींसाठी वेगळं स्वच्छतागृह, लेडीजसाठी वेगळं स्वच्छतागृह, मुलांसाठी वेगळी स्वच्छतागृह, त्या ठिकाणी पुरेशी पाण्याची सुविधा असणं फार गरजेचं आहे. वॉश बेसिन्स वगैरे, स्नानगृह तिथे असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छतागृह हे फार असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे संडास बांधणं असेल
त्याच्या मूत्र व्यवस्था असेल, त्याच्यानंतर पाणी स्वच्छता म्हणजे वॉश बेसिन्स असतील, तर या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्यानंतरचा येतोय जो उपघटक येतो तो म्हणजे शैक्षणिक साधन सामग्री, अन्य भौतिक वस्तू आणि सुविधा. याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण बघा आपल्या शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये वर्गखोली वगैरे या गोष्टींमध्ये आसन व्यवस्था. आता प्रत्येक विद्यार्थ्याचं ज्यावेळेस शाळेत येतो त्याला शाळेची बराचसा कालावधी हा वर्गामध्ये बसावं लागतं. त्या ठिकाणी त्याची आसन व्यवस्था जर योग्य नसेल तर त्याला फार काळ त्या अध्ययन प्रक्रियेमध्ये लक्ष देणं फार अवघड जाऊ शकतो. म्हणून आसन व्यवस्था कशी असली पाहिजे, एकदम सुटसुटीत असली पाहिजे. बऱ्याच वेळा शास्त्रशुद्ध पद्धतीने बैठक व्यवस्था केली पाहिजे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांकडे बैठक व्यवस्था बेंचेस योग्य नसतात, तुटलेले बेंचेस असतात, खुर्ची व्यवस्थित नसते, खाली बसावं लागतं विद्यार्थ्यांना. तर अशा गोष्टीमध्ये अध्यापनावर विघातक परिणाम होण्यासाठी ह्या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेचा प्रकार दिलेला आहे. काही प्रकार त्याच्यामध्ये बघा, साधारण टेबल आणि खुर्ची यांच्या अंतरावरनं ते प्रकार ठरले जातात. अधिक डेस्क प्रकार याच्यामध्ये खुर्ची आणि टेबल यात भरपूर अंतर असते. शून्य डेस्क प्रकार याच्यामध्ये खुर्ची टेबल यातील अंतर शून्य असते. उणे डेस्क प्रकार याच्यामध्ये टेबलाचा आत खुर्चीचे पाय असतात. अशा प्रकारे हे वेगवेगळे प्रकार असतात. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार यातलं कुठली जी योग्य पद्धत आहे किंवा योग्य प्रकार आहे तो करणं गरजेचं आहे. त्यानंतर मुख्याध्यापक, कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी आसन व्यवस्थेची गरज असते. त्यानंतर वर्गखोलीमध्ये फलक असणं फार गरजेचं आहे. आता या फलकामध्ये वेगवेगळे फलक पाहायला मिळतात. नवीन ग्रीन, पहिला ब्लॅक बोर्ड असायचा, आता ग्रीन बोर्ड आलेला आहे. त्यानंतर आता मॅग्नेटिक बोर्ड आलेले आहेत, डिजिटल बोर्ड आलेले आहेत. त्याच्यामध्ये कॉम्प्युटराइज बोर्ड, आपल्याला लॅपटॉपवर त्याच्यावर इन्फॉर्मेशन देऊ शकतो आपण. टच स्क्रीन आलेले आहेत, काही काही ठिकाणी टच स्क्रीन वापरले जातात. जसं आपल्याला चेंजेस होतात, जसं प्रगती होत जाते तसं आपल्या अध्यापन प्रक्रियेमध्ये सुद्धा प्रगती करणं गरजेचं आहे. जुन्या ब्लॅकबोर्डवर त्याच्यावर कलर नाहीये, त्याच्यावर व्हाईट चॉक आपला व्यवस्थित येत नाही, उमटत नाहीये. अशा फार अडचणीच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये या गोष्टींकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांना जो आशय आपण शिकवतोय तो विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचता येईल या दृष्टिकोनातून विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे. डिजिटल बोर्ड त्यामध्ये असणं गरजेचं आहे. ग्रीन बोर्ड विद्यार्थ्यांना डोळ्यांना सोयीस्कर असतं म्हणून ग्रीन बोर्ड असणं गरजेचं आहे. शाळेमध्ये वर्गामध्ये वेगवेगळे तक्ते असणे गरजेचं आहे. वेगवेगळे तक्ते, त्याच्यामध्ये विज्ञान, गणित यांचे वेगवेगळे तक्ते असतात. ते तक्ते शाळेमध्ये वर्गखोलींमध्ये लावणं गरजेचं आहे. त्यानंतर शालेय 3 डायमेन्शनल वगैरे अशा प्रतिकृती असणं वर्गामध्ये ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं सहज लक्ष गेलं पाहिजे, त्यातून ते शिकलं पाहिजे, जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. तर अशा प्रकारे. आणि शेवटचं तंत्रविज्ञान जे शैक्षणिक साधने म्हणजे संगणकाचं, मी मगाशी सांगितलं की बोर्ड सुद्धा डिजिटल आलेले आहेत. तर जे संगणकाचा वापर करतोय तो सुद्धा शाळेच्या वर्गखोलीमध्ये विद्यार्थ्यांसाठी तो वापरला गेला पाहिजे. जेवढ्या टेक्नॉलॉजीज वापरता येतील, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव, आता इतिहासासारखे विषय आहेत, विज्ञानसारखा विषय आहे, तो विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आपल्याला त्या प्रभावी आपण ठरत नाहीये. तिथे शिक्षकाला कुठेतरी मर्यादा येत आहे. प्रत्यक्ष अनुभव देताना आपण ते अनुभव देऊ शकत नाही. हार्ट सिस्टीमचा अनुभव द्यायचा आहे विद्यार्थ्यांना, हार्ट सिस्टीम शिकवायची, किंवा सोलर एनर्जी, सौर ऊर्जा कशी तयार होते, किंवा सौर मंडल, तर सोलर सिस्टीम. तर अशा प्रकारे जर हे गोष्टी शिकवणे आपल्याला पॉसिबल होत नाही, त्यावेळी तुम्ही टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन तुम्ही शिकवू शकता. तर अशा प्रकारे शालेय इमारतीचा जर विचार केला तर आपल्याला शाळेच्या या अंतर्गत बाह्य घटकांकडे पूर्णपणे लक्ष देऊनच शाळेची इमारतीचा विकास करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण पहिला घटक जो आहे शालेय इमारत आणि त्यातले उपघटकाचा आता आपण अभ्यासले आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा जो हे येतोय